आणि देशाच्या सर्वजन समाजाच्या नेत्या परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांना आपला आदर्श नेता मानून या राज्याचे सन्माननीय प्रभारी खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब आणि या पश्चिम महाराष्ट्र आणि वेस्टर्न आणि मराठवाडा झोनचे जे प्रभारी आहेत आणि राज्याचे जनरल सेक्रेटरी आयुष्यमान मुकुंददादा सोनवणे यांच्या आदेशाने खरं तर मी आज या बैठकीला इथे उभा आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला आज सांगायचा आहे तर हे भारत निवडणूक आयोग, हे भारत निवडणूक आयोगाचं काम. भारत देशामध्ये आता खास आपण सांगितलं अडाणी बी एक मतदान करते, अंबानी बी एक मतदान करते, खासा बी एक मतदान करते. ही सोशल इक्वॅलिटी, पण आपल्याला इकॉनॉमिकली इक्वॅलिटी प्रस्थापित झालेली नाही. हा खूप मोठा विषय आहे. आता इथं काय चाललंय, आपण सगळे भारताचे लोक जे सत्तावंचित वर्ग आहेत, या सगळ्या सत्तावंचित वर्गाला सत्तेमध्ये आलेच नाही पाहिजेत असे प्रयत्न चालू होते. पण सगळ्यात महत्वाचं बाबासाहेबांनी तुम्हाला जे दिलंय तर ते मताचा अधिकार. त्या मताच्या अधिकारामुळे काय व्हायलंय, तुम्ही मताच्या अधिकारामुळं पुन्हा 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 पटलावर यायचे. ज्या वेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला तुमचं महत्व वाढायचं आणि इथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेला तुमचं महत्वच वाढ द्यायचं. मग त्यांनी सुरुवातीला काय केलं, मतदान ज्यावेळेला मतदान प्रत्यक्ष चालू असते तर प्रत्यक्ष चालू असणाऱ्या मतदानामध्ये पूर्वीच्या काळात आपण लहान होतो त्यावेळेस 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मतदानाच्या पेट्या पळवल्या असं निवडणूक झाल्याच्या नंतर कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये, म्हणजे त्यावेळेला ती यंत्रणा नव्हती एवढी, तर ती यायचं. मग लक्षात यायचं की पेट्या पळून फलाने आमचे जिंकूरचे निवडून आले घनसावंत साहेब. अशा पद्धतीने ते कार्यकाळ झाला. आताची ही पद्धत काय आहे, इलेक्ट्रिक वोटिंग मशीन आहे. पण इलेक्ट्रिक वोटिंग मशीन असूनही इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आहे ते आपण पाठीमागे टाकतो. त्या इलेक्ट्रिक वोटिंग मशीनवर सगळा भार टाकतो, सोडून देतो साहेब. तसं नाही. इलेक्ट्रिक वोटिंग मशीन मध्ये गोंधळ होतोय नाही होतोय हा खूप मोठा विषय आहे, खूप मोठ्या मंचावरला विषय आहे. आज आपल्याला फक्त काय बघायचंय की भारत निवडणूक आयोगानं याच्या अगोदर 7 वेळेला असा सर्वे केला. किती वेळेला? 7 वेळेला असा सर्वे झाला. या सर्वे मध्ये जर तुम्ही नाही राहिले तर तुम्हाला पुन्हा भारताचा नागरिक म्हणून उभा राहता येणार नाही. पहिल्यांदा हे डोक्यात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, या देशामध्ये